तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसायची ओबीसी आंदोलकांनी प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे। आज 10 वाजता आपण उपोषणाला बसणार आहोत असं ओबीसी कार्यकर्ते बाळासाहेब बटुळे आणि बाळासाहेब दखने यांनी सांगितले। मात्र प्रशासनाने या आंदोलकांना आंदोलनाचे स्थळ आणि आंदोलनाला बसण्याच्या इतर लोकांची माहिती देण्याचे कळवले। दरम्यान या बाबीची पूर्तता केल्याशिवाय आंदोलकांच्या परवानगीचा निर्णय घेता येणार नाही असं पोलिसांनी आंदोलकांना स्पष्ट कळवलंय। आपण पाहू शकतोय की एके ठिकाणी मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना आता दुसरीकडे ओबीसी मात्र घाबरले आहेत। आता ओबीसींनी सुद्धा आरक्षण देऊ नये मराठ्यांना या कारणासाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या प्रकारे त्यांनी परवानगीसाठी पाठपुरावा करायला सुरुवात केलेली आहे। मात्र प्रशासनाने त्यांना कळवलेलं आहे कोण कोण उपोषणाला बसणार आहे त्यांच्या सगळ्या बाबींची माहिती द्या आणि त्यानंतरच परवानगी मिळेल। तुर्तास 10 वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात करू असं सांगितलं गेलंय। आपल्यासोबत अक्षय शिंदे जोडले गेलेले आहेत। अक्षय, आज कळते की आज ओबीसी समाज सुद्धा अंतरवाली सराटीमधून उपोषणाला बसायचं म्हणतोय, नेमकं काय प्रकरण आहे, काय म्हणणं आहे ओबीसी आंदोलकांचं? नक्कीच अंतरवाली सराटीमध्ये आज ओबीसी आंदोलकांनी उपोषणाला बसण्याची परवानगी जी आहे ती प्रशासनाकडे मागितलेली आहे। ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी थांबवा, 58 लाख जिल्हे कुणबी प्रमाणपत्र त्वरित रद्द करा, यासह निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती जी आहे ती देखील रद्द करा, यासह विविध मागण्यांसाठी आज ओबीसी आंदोलक जे आहे 10 वाजल्यापासून अंतरवाली सराटी येथील अंतरवाली सराटी येथील जे सोनिया नगर आहे तिथे उपोषणाला बसणार आहे। या संदर्भात त्यांनी प्रशासनाकडे परवानगी मागितलेली होती। मात्र प्रशासनाने आंदोलकांना आंदोलनाचे स्थळ आणि बसणाऱ्या लोकांची माहिती देण्याचं सूचना केलेली आहे। त्याचबरोबर या बाबीची पूर्तता केल्याशिवाय आंदोलकांना परवानगीचा निर्णय घेता येणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट कळवलेलं आहे। त्यामुळे आज सकाळी 10 वाजता ओबीसी आंदोलक जे ते उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहे आणि प्रशासनानं त्यांना या बाबीची पूर्तता केल्याशिवाय निर्णय घेता येणार नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे काय होतं 10 वाजता ओबीसी आंदोलक उपोषणाला बसतात का हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं मुंबई येथे आमरण उपोषण सुरू आहे, त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे आणि दुसरीकडे त्याच अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी बांधव देखील आता उपोषणाला सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद आपल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय की आज परवानगी मिळाली तर अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी बांधव सुद्धा आक्रमक होणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।